न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंची चांगलीच गोची झालेली आहे। रणजित सावरकरांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याने ठाकरे गट बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। राहुल गांधींनी सावरकरांचा याआधी देखील अपमान केलेला होता। त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाई केली नाही, याकडे लक्ष वेधत रणजित सावरकरांनी हल्लाबोल केला। परिणामी संजय राऊतांनी दिल्लीत भेट घेतली आणि यापुढे सावरकरांचं नाव सार्वजनिकरित्या घेणार नसल्यावर आता एकमत झालेलं आहे। त्यांनी मला भेट तर दिली नाहीच, पण माझ्या पत्रालाही उत्तर दिलं नाही। ते मुख्यमंत्री असताना बदनामीची कारवाई ते करू शकले असते। राहुल गांधी सोचता है मेरा नाम सावरकर नहीं है, मेरा नाम गांधी है। गांधी किसी से माफी नहीं मांगता। कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचा जोरदार समाचार घेतला। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी पुन्हा अपमान केल्यानं देश पेटून उठलाय। महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यानंतर भारत जोडो यात्रेत आणि आता खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पुन्हा बरळले। दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मी गांधी आहे, सावरकर नाही, माफी मागणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलं। मात्र यावेळी सामान्य जनतेसह राज्य सरकारनंही राहुल गांधींना खडे बोल सुनावले। काँग्रेसला आणि राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी महायुती लवकरच वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना बोटचेपी भूमिका घेतली होती, यावर रणजित सावरकरांनी प्रहार केला। तुमच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असेल ते व्यक्तिगत मान्य, पण जोपर्यंत ते कृतीत उतरत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही। आणि आज जे कोणी सावरकरांचा अपमान होताना जे लढायला पुढे येत आहेत ती खरे सावरकरवादी असं माझं स्पष्ट मत आहे। रणजित सावरकरांपाठोपाठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला। हिंदुत्वाला बदनाम करण्याचा त्यांचा अजेंडा असल्याचा आरोप पोंक्षेंनी केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाची पाठराखण केलेली होती, याची आठवण शरद पोंक्षेंनी करून दिली। याच्या आधी तुम्ही जाऊन सुप्रीम कोर्टात सपशेल माफी मागून आलाय तो, आणि तरी तुम्ही म्हणता माफी मागणं। त्यामुळे आणि सावरकर हा सूर्य आहे तळपणारा, त्याच्यामुळे तुम्ही आज 75 वर्ष झाली देशाच्या स्वातंत्र्याला। या 75 वर्षामध्ये इतक्या काँग्रेसवाल्यांनी त्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांची थुंकी त्यांच्याच बदाबदा तोंडावरून आपटलेली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रणजित सावरकर शरद पोंक्षेंनी सडकून टीका केल्यानं ठाकरे गटाला चांगलाच हादरा बसलाय। संजय राऊतांनी तातडीनं राहुल गांधींची भेट घेऊन या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केले। खरगेजींच्या घरच्या बैठकीमध्ये शरद पवारांपासून माननीय शरद पवारांपासून जवळजवळ सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी ही भूमिका घेतली की सावरकर यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा काढण्याची गरज नाही। आपल्याला मोदींशी लढायचं आहे की वीर सावरकरांशी लढायचं आहे हे ठरवा, गोंधळ निर्माण करू नका। सावरकरांवरती सार्वजनिकरित्या काहीही बोलणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे ठाकरे गटाचा जीव भांड्यात पडलाय। कारण हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे उद्धव ठाकरे राहुल गांधींमुळे अडचणीत आलेले होते। इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीही धोक्यात आली होती। त्यामुळे महाविकास आघाडीला जीवदान मिळालंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीमध्ये मतभेदाची ठिणगी पडली आहे। एकीकडे पवारांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे उद्धव ठाकरे पक्षानं पाठ फिरवली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेचा टीजर मधून सुद्धा राहुल गांधींना आता वगळण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत आहेत। सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। ठाकरे गटाची पवारांच्या बैठकीकडे पाठ। सभेच्या टीजर मधूनही राहुल गांधींना वगळलं। सावरकर मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी।
गेल्या 2 दिवसात घडलेल्या या 2 घटनांनी सावरकर प्रकरणावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचं उघड केलंय. सोमवारी शरद पवारांनी बोलवलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे ठाकरे गटानं पाठ फिरवली. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातल्या महापुरुषांचा अवमान व्हायला लागलेला आहे. महाविकास आघाडीतील बिघाडीचे हे संकेत इथेच थांबले नाहीत, तर त्यानंतर महाविकास आघाडीच्या एकत्रित सभेच्या टीझर मधूनही राहुल गांधींना डच्चू देण्यात आला. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांचे फोटो यात दिसले. पण राहुल गांधींना मात्र यात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळण्याआधीच ढिली पडल्याचं उघड झालंय. सावरकरांच्या बद्दल काय भूमिका आहे ती परवा मालेगावला सांगितलेली. आमची वेगवेगळ्या लोकांच्या, आपण या राष्ट्रवादीला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे. आपण नेहमी सन्मान आदराचीच भावना ठेवली पाहिजे. काँग्रेसची भूमिका मांडावी. आपण आपल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातो, हीच आपली सर्व धर्म समभाव, हीच आपली भूमिका आहे. विशेष म्हणजे सोमवारी शरद पवारांच्या नेतृत्वातील बैठकीतही सावरकर प्रकरणाचे पडसाद उमटले. जर भाजप विरोधात आघाडी उभी करायची असेल तर मतभेद असणारे मुद्दे बाजूला सारले पाहिजेत, असं मत पवारांनी व्यक्त केलं. याला बैठकीत हजर असलेल्या राहुल गांधींनीही सहमती दर्शवल्याचं सांगितलं जात आहे. पण राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये यावर दुमत असल्याचं दिसून येत आहे. राऊत भाजपला प्रत्युत्तर देत आहेत, तर काँग्रेसचे नेते ठाकरेंना सल्ला देताना दिसत आहेत. वीर सावरकर एक महान देशभक्त होते, ते एक महान क्रांतिकारक होते, ते एक महान समाजसुधारक होते आणि शिवसेनेला, आमच्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याविषयी कायम आदर आहे. त्याच्यामुळे आम्हाला या ढोंग्यांनी वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय. यात राहुल गांधीचं काही चुकलंय असं म्हणता येत नाही. सावरकरांनी माफी मागितली ती त्यांनी मागावी की नाही यासंबंधी बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. एका बाजूला सोबत राहायचं आणि नंतर मग अशा प्रकारे परस्पर विरोधी विधानं करत राहायचं, याच्यामुळे काही शक्ती एकवटली जाणार नाही हे आघाडीच्या नेत्यांनी समजलं पाहिजे. दुहेरी निष्ठा ठेवून काही चालत नाही. एकंदरीतच राहुल गांधी सातत्यानं सावरकरांवर करत असलेल्या टीकेवरून ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. त्याचे पडसाद आता महाविकास आघाडीत उमटू लागल्यानं यापुढे राहुल गांधी सावरकरांविरोधात बोलणं बंद करणार का, की पुन्हा त्यांच्या माफीनाम्यावरून डिवचत राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटलं होतं. ठाकरेंच्या पक्षानं राहुल गांधींच्या वक्तव्यावर जाहीर आक्षेपही घेतला होता आणि त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्यापूर्वीच शरद पवारांनी यामध्ये मध्यस्थी करत वाद मिटवलाय. मेरा नाम गांधी है, गांधी किसी से माफी नहीं मांगता. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी पडली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केवळ नाराजीच व्यक्त केली नाही, तर उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना थेट इशारा दिला होता. ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेनेला ठाकरेंच्या पक्षावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. सोमवारी खुद्द मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली, तर भाजपनं राज्यभर सावरकर गौरव यात्रेची घोषणा करून टाकली आहे. कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार म्हणजे काय करणार हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. सहन करणार नाही म्हणजे काय करणार. बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिंमत तुम्ही दाखवणार.
राहुल गांधींच्या थोबाडात देऊन भाजप शिवसेनेनं सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानं ठाकरेंच्या पक्षाची चांगलीच कोंडी झाली होती. गेल्या काही दिवसात हा वाद चांगलाच पेटलाय. त्यामुळे सावरकरांवरून आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा मदतीला धावून आले. सोमवारी दिल्लीत झालेल्या देशातील 18 पक्षांच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला. तसंच सावरकरांना माफीवीर म्हणणं अयोग्य असल्याची भूमिका मांडली. विशेष म्हणजे राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणं टाळावं असं मत काही काँग्रेस खासदारांनीही व्यक्त केलं. शरद पवारांना यश आल्याचं बोललं जात आहे. वीर सावरकर हा आघाडीतला वादाचा विषय ठरू नये. ते एक सन्माननीय स्वातंत्र्यवीर होते, क्रांतिकारक होते, हे मान्य केलं पाहिजे. त्यांची इतर सुद्धा जी सामाजिक अंग आहेत ती समजून घेतली पाहिजेत. हे काल माननीय पवारसाहेबांनी सांगितलं आणि तिथे असलेल्या बहुतेक सगळ्यात प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं समर्थन केलं. खरं तर राहुल गांधींनी यापूर्वीही सावरकरांवर टीका केली होती. काही महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी सावरकरांना माफीवीर म्हटलं होतं. त्यावेळी अशाच प्रकारे राजकीय वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण सावरकरांभोवती फिरू लागलंय. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्ष असलेल्या मंदाकिनी खडसेंवर 2 दिवसात गुन्हा दाखल होईल असा इशारा मंत्री गिरीश महाजनांनी दिलाय. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघात एकनाथ खडसेंच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर सुद्धा खडसे आणि भाजपमधला संघर्ष अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. खडसेंच्या गाडीचे टायरही दूध संघाचे. गिरीश महाजनांचा खडसेंविरोधात हल्लाबोल. दूध संघ भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल होणार. महाजनांना खडसे नावाचा कावीळ, खडसेंचा पलटवार. म्हणजे सगळ्या सदस्यांना, जे माजी सदस्य आहेत ते याही बॉडीमध्ये त्यांना या कल्पना दिलेल्या आहेत की हे बघा, हे सगळं असं झालेलं आहे आणि हे पैसे तुम्ही लवकर भरा, अन्यथा तुमच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल. गिरीश महाजन, मला वाटतं की त्याला काय म्हणतात, माझ्या नावाचा एक काविडी झालेला दिसतो. रात्री बेरात्री उठता बसता त्याला खडसेच दिसायला लागलेले आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील जुने सहकारी आणि आत्ताचे कट्टर विरोधक असलेले गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी कारण ठरलंय पुन्हा एकदा जळगाव जिल्हा दूध संघ. मंदाकिनी खडसेंसह जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकावर येत्या 2 ते 3 दिवसात गुन्हा दाखल होईल असं मोठं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. यावेळी गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवरही भ्रष्टाचाराचा आरोप केला. मागील कार्यकाळात जिल्हा दूध संघात विविध प्रकारचे अपहार करून 5.5 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांनी केलाय. सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी केलेली आहे. ऑडिट रिपोर्ट आमच्या समोर आलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये, मी त्या बैठकीला नव्हतो, इथे पक्षाची बैठक असल्यामुळे, पण आमचे अध्यक्ष चेअरमन मंगेश चव्हाण आमदार हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सगळ्या सदस्यांना, जे माजी सदस्य आहेत ते याही बॉडीमध्ये त्यांना या कल्पना दिलेल्या आहेत की हे बघा, हे सगळं असं झालेलं आहे आणि हे पैसे तुम्ही लवकर भरा, अन्यथा तुमच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल. आणि मला वाटतं 2-3 दिवसामध्ये ती कारवाई आता नाईलाज असतो आम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. गिरीश महाजनांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसे मैदानात उतरले. गिरीश महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झाला, त्यामुळे महाजन यांना दिवस रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतायत असा पलटवार खडसेंनी केलाय. गिरीश महाजन, मला वाटतं की त्याला काय म्हणतात, माझ्या नावाचा एक काविडी झालेला दिसतोय. रात्री बेरात्री उठता बसता त्याला खडसेच दिसायला लागलेले आहे. त्या दूध फेडरेशनमध्ये जर गैरव्यवहार असेल तर त्या गैरव्यवहाराची तक्रार मी पोलीस स्टेशनला केलेली आहे, मी स्वतःच केलेली आहे. आणि ती तक्रार आहे ती यांच्या विरोधात आहे. जे कोणी असतील तथाकथित चोरी करणारे त्यांच्या विरोधात आहे. ह्याच्यामध्ये माजी संचालक जर दोषी असतील तर माजी संचालक बरेचसे आज गिरीश महाजनांच्या आणि यांच्याबरोबर आहे. एकंदरीतच आधी जळगाव जिल्हा दूध संघ, त्यानंतर जळगाव जिल्हा बँक अशा एकामागून एक झालेल्या दोन्ही निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं मिळून खडसेंना धोबी पछाड दिली. त्यानंतर आता जिल्हा दूध संघात भ्रष्टाचाराचा आरोप करून पुन्हा एकदा
खडसेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं, खडसे आणि महाजनांच्या या संघर्षात कोणते आरोप प्रत्यारोप होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते आघाडीवर होते। एसटीच्या विलीनीकरणाची मागणी त्यांनी लावून धरलेली होती। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सर्वाधिक काळ चाललेला, मात्र एसटीच्या संपात सक्रिय भाग घेतल्यामुळे सदावर्तेंची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी या संदर्भात बार काउन्सिलकडे तक्रार दाखल केली होती। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वकील गुणरत्न सदावर्ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते। माध्यमांच्या समोर दुसरी एक घोषणा करत आहे, जसे आम्ही 12 एप्रिल 2022 वेळ 2 वाजता आम्ही कुठे जमणार आहोत? बारामती। कुठे जमणार आहोत? बारामती। कुठे जमणार आहोत? बारामती। सदावर्ते यांनी कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू नेटानं मांडली, तसंच त्यांनी आंदोलनात मोठ्या हिरिरीनं भाग घेतला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून काढता पाय घेतल्यानंतर सदावर्ते यांनी संपाचं नेतृत्व केलं होतं। आज खऱ्या अर्थानं संविधानाचा विजय झाला। वेळोवेळी मराठा समाजाला बदनाम करण्याचे जे कटकारस्थान गुणरत्न सदावर्ते करत होते, त्याचा आज खऱ्या अर्थानं संविधानाचा विजय झाला। त्यामुळे मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचं अभिनंदन व्यक्त करतो। एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यामुळे सर्वाधिक काळ संप रेंगाळला। संपातल्या त्यांच्या सहभागामुळेच आता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार काउन्सिलनं कारवाईचा बडगा उगारलाय। ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांनी या संदर्भात बार काउन्सिलकडे तक्रार दाखल केली होती आणि याची दखल घेत बार काउन्सिलनं 2 वर्षांसाठी सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द केली आहे। त्यामुळे सदावर्ते यांना आता पुढची 2 वर्ष वकिली करता येणार नाही। बार काउन्सिलनं दिलेला निर्णय सदावर्ते यांच्यासाठी मोठा झटका मानला जातो। गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध ठिकाणी आंदोलनात हजेरी लावली। तसंच त्या ड्रेसमध्ये त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजी सुद्धा केली होती। अशा कृत्यांमुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याची तक्रार वकील सुशील मनसरकर यांनी शिस्तपालन याचिकेत केली होती। त्यांच्या तक्रारीवर बार काउन्सिलच्या 3 सदस्यांच्या समितीनं निकाल देताना सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द केली आहे। त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांना कोणत्याही कोर्टात पुढची 2 वर्ष वकिली करता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेनेतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरूच असतात। पण आता या राजकीय संघर्षाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याला कारणीभूत ठरली आहे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर केलेली ही टीका। संजय भाऊ माझे भाऊ, सत्ता भाऊ माझे भाऊ, बुमरे भाऊ माझे भाऊ। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले आमदार संजय शिरसाट यांचं हे विधान त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। कारण छत्रपती संभाजीनगर इथे 2 दिवसांपूर्वी झालेल्या सभेत शिरसाट यांनी ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे आणि यावरून आता राजकारण तापलंय। राज्यभर शिरसाट यांच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलंय। या वक्तव्यासंदर्भात अंधारे यांनी राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे। तसंच परळी पोलीस ठाण्यातही शिरसाट यांच्या विरोधात अंधारे यांनी तक्रार दाखल केली आहे। संजय शिरसाट त्यांना जे काही भाऊ म्हणून टोचलं, मला आतापर्यंत कमाल वाटते, ज्यांना सभ्यता कशाशी खातात हेच माहित नाही, ज्यांच्याकडे महिलांकडना बघण्याचे दृष्टिकोनच अत्यंत गलिच्छ आणि हिनकस आहे। गुलाब पाटलांची भाषा असेल किंवा संजय शिरसाटाची भाषा असेल। खरं तर सुषमा अंधारे यांचा उल्लेख शिरसाटांनी ज्या तऱ्हेनं केलाय त्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय।
पण आपण कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नसल्याचा दावा करत शिरसाटांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। ही माझा व्हिडिओ फिरतोय सर्व चॅनलवर, मी काढलेला नाही, तुम्ही काढलेला, त्याच्यात एकही अश्लील शब्द मी वापरलाय असं जर तुम्ही मला सिद्ध करून दाखवलं कोणीही, मी तातडीनं संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाहीये, तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल। दरम्यान अंधारे यांच्या तक्रारीनंतर महिला आयोगानं संजय शिरसाट यांचे व्हिडिओ मागवलेत। यावरून संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य तपासून महिला आयोग पुढचे निर्देश देण्याची शक्यता आहे। आता शिरसाट यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं ठरतं की नाही हे सांगता जरी येत नसलं तरी यावरून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमधला संघर्ष आणखी तापणार एवढं मात्र निश्चित। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तानाजी मालुसरेंनी कोंढाणा किल्ला सर केला होता आणि त्यासाठी त्यांनी मोठं शौर्य देखील बजावलं होतं। आताही तानाजी आहेत, पण त्यांनी किल्ला नव्हे तर सरकारचा पाडाव केला। खुद्द डॉक्टर तानाजी सावंत यांनीच सत्ता बदलासाठी तब्बल 150 मुलाखती घेतल्याचा गौप्यस्फोट केलाय आणि त्यामुळे राज्यातल्या सत्ता बदलाचं रहस्य समोर आल्यानं खळबळ माजली आहे। तर गद्दारी करायचीच होती हे आधीच ठरलेलं होतं असा आरोप आता ठाकरे गटाकडून होतोय। मुक्काम उमरठ, नाव सुभेदार तानाजी मालुसरे। तानाजी मालुसरेंनी उदयभान सिंगाच्या ताब्यातून कोंढाणा स्वराज्यात आणला, तर तानाजी सावंतांनी महाविकास आघाडीच्या ताब्यातून सत्तेचा गड महायुतीच्या ताब्यात आणला आणि त्याची बीज आधीच रोवली गेली होती। तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचं वक्तव्य करून तानाजी सावंत वादात अडकले होते। त्यानंतर 2019 मध्ये तानाजी सावंत विधानसभेवर निवडून आले। उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला, मात्र सावंतांचा त्यात समावेश झाला नाही। त्यामुळे तानाजी सावंतांनी पहिला दणका दिला। मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसच्या आदेशानं तमाम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशिवची जिल्हा परिषद शिवसेना बीजेपीची जे ह्या 12.5 कोटी जनतेनं मॅन्डेट दिले होतं ती सुरुवात ह्या ठिकाणून केलेली आहे। वस्तुस्थिती आहे आणि त्यावेळेसच हे बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता। राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार घालवण्यासाठीचे प्रयत्न सरकार स्थापन झाल्यापासून सुरू झाले होते। त्यासाठी शेकडो मिटिंगा घेतल्याची माहिती सावंतांनी दिली। इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या आमदारांचं काउन्सिलिंगही सावंतांनी केलं। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्या मीटिंग होत होत्या, आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या। माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझे विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील, प्रत्येकाचं मी काउन्सिलिंग करत होतो आणि हे सांगून करत होतो, असा झाकून करत नव्हतो, उघड मात्याने करत होतो। भाजपनेही तानाजी सावंतांनी दिलेली माहिती नाकारली नाही। स्वतःची खुर्ची प्रिय विचारधारा गेली तेल लावत असे उद्धवजी वागले आणि जे विचारधारेला एकत्र जोडून राहिले ते एकनाथजींना वारंवार सांगत होते, तुम्ही उद्धवजींना हे समजवा। तर तानाजी सावंत जे म्हणाले ते सत्य आहे। तानाजी सावंतांच्या गौप्यस्फोटामुळे गद्दारी करण्याचं आधीच ठरलं होतं, याकडे ठाकरे गटानं लक्ष वेधलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेले आरोप खोटे होते हे सिद्ध झाल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला। हे लोक ज्या पद्धतीनं बोलत होते की आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेब भेटत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला अजितदादा राष्ट्रवादी अशा पद्धतीनं त्रास देत आहे, मला वाटतं हे सगळ्या पोकळ गप्पा हे लोक मारत होते। यांच्या मनातच दुहीचं बीज, गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेलं होतं आणि म्हणून तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री या महाराष्ट्राचे, त्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतंय की यांनी ठरवलेलं होतं यांना गद्दारी करायची होती। आता जे कारणं देतात, उद्धवजी भेटत नाही, उद्धवजी निधी देत नाही, अजितदादा असं बोलतात, ह्या सगळ्या बकवास होत्या। राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणं हा 2 महिन्यात घडलेल्या घडामोडींचा चमत्कार होता।
तर त्यानंतर आलेलं महायुतीचं सरकार हा 2.5 वर्षात घडलेल्या राजकीय वाटाघाटी आणि तानाजी सावंतांच्या प्रयत्नांचं फलित होतं हे सत्य आता समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टिळक कुटुंबाचा मतदारांशी संपर्क तुटल्यानं कुणाल आणि शैलेश टिळकांना उमेदवारी नाकारल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानं आता वाद निर्माण झालाय. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुक्ता टिळक यांच्या पुण्यातल्या कामाला दुर्लक्षित करणं हे योग्य नसल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलंय. गेल्या 50 वर्षात टिळक कुटुंबानं पुण्यामध्ये जे काम केलं ते मतदार 2 महिन्यात कसं विसरणार असा सवालही त्यांनी केलाय. येत्या निवडणुकीत होणारे बदल दिसतील असं सूचक वक्तव्य सुद्धा कुणाल टिळक यांनी केलंय. टिळकांच्या उमेदवारीवरील वक्तव्यानं वाद. चंद्रकांत पाटलांमुळे टिळक कुटुंब दुखावलं. मुक्ता टिळकांच्या कामाला दुर्लक्षित केल्याचा आरोप. मुक्ता टिळकांच्या आजारपणामुळे कुटुंबाचा मतदारांशी संपर्क तुटल्यानं कसब्याच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी नाकारल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे पुण्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांचे पतिराज आणि त्यांचा मुलगा दोघांनाही त्यांच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला की त्यांचा एक्झिस्टन्स ही पॉलिटिकली सोशली कमी झाला होता. त्यामुळे म्हणजे मुक्ताताई चांगल्या ॲक्टिव्हिस्ट होत्या म्हणून त्या महापौरी झाल्या, मुक्ताताई चांगल्या ॲक्टिव्हिस्ट म्हणून आमदारी झाल्या, त्यांचे मिस्टरही खूप ॲक्टिव्ह, त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी. पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्झिस्टन्स कमी झाला, त्यामुळे सर्वेत ते मागे आले. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानं टिळक कुटुंब दुखावलंय. मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील कामाला दुर्लक्षित करणं बरोबर नसल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलंय. गेल्या 50 वर्षात टिळक कुटुंबानं पुण्यात जे काम केलं ते मतदार 2 महिन्यात कसं विसरणार असा सवालही त्यांनी केला. आता इलेक्शन नंतर किंवा इलेक्शनच्या काळात पण आईच्या कार्याला निग्लेक्ट करणं काय बरोबर नाही असं माझं मत आहे. कारण की आईने एवढ्या वर्ष काम केलं. प्रभाग 15 आणि कसबा मतदारसंघ हा पूर्ण जोडून ठेवलेला होता आणि तो बांधून ठेवला होता आणि पुढे जो गिरीश बापटांनी जो बांधला तो पुढे चालवला आईने. त्यामुळे मला वाटतं की ते निग्लेक्ट करणं काय बरोबर नाही. आईने जे काय कार्य केलेलं आहे त्याला थोडा तरी रिस्पेक्ट मिळायला पाहिजे. आता टिळकांनी दिलेला हा इशारा चंद्रकांत पाटलांसाठी संकट ठरू नये एवढीच अपेक्षा. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरनं भविष्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं हा राजकीय मुद्दा केलाय. तसंच राज्यामध्ये सावरकर गौरव यात्रेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. नुकतंच सत्ताधारी भाजप शिवसेनेनं राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं. सत्ताधारी हा मुद्दा सोडायला तयार नाहीत. एकाच वेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळाली. त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली. संपूर्ण राज्यभर सावरकरांच्या बद्दल एक त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशभक्ती आहे, त्यांचं या देशाप्रती समर्पण जे आहे, या समर्पणाच्या निमित्त या ठिकाणी राज्यभरामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यात, विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी सुरू करणार आहे. या गौरव यात्रेतून सावरकरांचं कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. भाजप आणि शिवसेनेकडून संयुक्तपणे या गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान 288 विधानसभा मतदारसंघात गौरव यात्रेचं आयोजन केलं गेलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार या यात्रेत सहभागी होणार आहेत. तसंच 2 मोठ्या शहरात जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत. देवेंद्रजी एक यात्रा करतील, एकनाथजी सुद्धा यात्रा करणार आहे, मी स्वतः एक यात्रा करणार आहे आणि राज्याचे आपले सर्व नेते, बूथ प्रमुखापर्यंत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता
या गौरव यात्रेमध्ये आपला सहभाग देणार आहे. सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, तर ठाकरेंच्या पक्षानं या गौरव यात्रेवर टीका केली आहे. सावरकर गौरव यात्रा हे जरी नाव असलं तरी ते अडाणी बचाव यात्रा आहे. गौतम अडाणीच्या प्रकरणावरचं त्यांच्या लुटमारीवरचं लक्ष विचलित व्हावं महाराष्ट्राचं म्हणून सावरकरांच्या मुखवट्याखाली हे अडाणी गौरव यात्रा काढतायत. सावरकरांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले, त्यामुळे आगामी काळात यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिल्लीतल्या 12 तुघलक लेन रोडवर काँग्रेस नेते राहुल गांधींचं सरकारी निवासस्थान आहे. गेले 4 टर्म खासदार असल्यामुळे इथं काँग्रेस नेत्यांची वर्दळ असे. मात्र आता राहुल गांधींना आपलं हे निवासस्थान बदलावं लागणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींना आता आपला सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. बदनामीच्या खटल्यात सुरत कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. त्यानंतर आता त्यांना आपला सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. लोकसभा हाऊस कमिटीनं राहुल गांधींना या संदर्भात नोटीसही पाठवली होती. दिल्लीतल्या 12 तुघलक लेन रस्त्यावर राहुल गांधींचा सरकारी बंगला आहे. माझ्या मागे जे दिसतंय हे 12 तुघलक लेन आहे. तुघलक रोडच्या उजव्या बाजूला 12 तुघलक लेन हे शासकीय निवासस्थान आहे. राहुल गांधींना पत्र देऊन स्पष्ट करण्यात आलं होतं की आपलं हे जे शासकीय निवासस्थान आहे हे खाली करावं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाला उत्तर देखील दिलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मी आपल्या नियमांचं पालन करेन आणि निश्चितपणे हे जे निवासस्थान आहे हे खाली करेल. लोकसभा सचिवालयानं बंगला रिकामा करण्यासंदर्भात पाठवलेल्या पत्राला राहुल गांधींनी आता उत्तर दिलेलं आहे. गेल्या 4 टर्मपासून लोकसभेचा एक निवडून आलेला खासदार म्हणून या निवासस्थानातील वास्तव्यादरम्यान माझ्या चांगल्या आठवणी आहेत. त्यासाठी मी निवडून देणाऱ्या माझ्या मतदारांचा कायमचा ऋणी आहे. माझ्या अधिकारांबाबत कोणतीही बाब आडवी न येता मी तुमच्या पत्रात नमूद केलेल्या बाबींचं पालन करेन, असं आश्वासन पत्रात राहुल गांधींनी दिलेलं आहे. खरं तर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यावरून केंद्रात बरंच राजकारण झालं. मात्र आता त्यांना नवीन घर शोधावं लागणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक बांधिलकीची सदैव जाण असणारी अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनी न्यूज 18 लोकमतचं एक दमदार पाऊल. विविध क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या रत्नांचं महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात येतोय. आता पाहूया कृषी क्षेत्रातली नामांकनं. ज्या ओसाडमाळ रानावर जनावर राखली तिथेच स्वतःचा कारखाना उभा करणारे, अफाट बुद्धिमत्ता आणि व्यवस्थापन कौशल्यातून मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात साखर उद्योगात क्रांती घडवणारे, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सतत धडपडणारे भगीरथ म्हणजे कृषी रत्न बीबी ठोंबरे. अनेक दशकं आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या आदिवासींना त्यांनी वन हक्कांची जाणीव करून दिली. सरकारी शोषणातून गावाची मुक्तता केली. आमच्या गावात आमचं सरकार असं म्हणत वन चळवळ उभी करत गावाला स्वयंभू करणारे मेंढा गावाचे कारभारी म्हणजे देवाजी तोफा. तंत्रज्ञानाच्या जगात भन्नाट कल्पनांचा आविष्कार करणारा तो अवली आहे. तंत्रज्ञानाला मानवी जीवनशैलीची जोड देत शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकणारा तो अस्सल मातीतला संशोधक आहे. टाकाऊ वस्तूंपासून जुगाड करून शेतकऱ्यांसाठी स्वस्तातली अवजारं बनवणारा जुगाडू कमलेश. कोट्यवधी शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज वर्तवणारे हवामान अभ्यासक, उपग्रहाच्या नोंदींचं मातीतल्या ज्ञानानं विश्लेषण करणारे आणि मातीत सोनं पिकवणारे प्रगतिशील शेतकरी, कोट्यवधी शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत अर्थात पंजाबराव डक. दुष्काळग्रस्त भागातल्या आत्महत्या रोखण्यासाठी मिशन हाती घेणारा
पिचलेल्या शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवणारा, नव्या शेती क्रांतीची बीज पेरत निसर्गाच्या प्रतिकूलतेशी 2 हात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती बांबू देणारा बांबू मॅन, अर्थात लढवय्या कृतिशील शेतकरी नेता पाशा पटेल। महाराष्ट्र गौरव पुरस्कारांचा हा संपूर्ण सोहळा शनिवारी संध्याकाळी 4 वाजता आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता आपण पाहू शकाल न्यूज 18 लोकमतवर। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।